अ, त्याच आखाड्याच्या साधू संत महंतांची मागणी होती, त्याप्रमाणे ती मागणी मान्य झाली. त्याचबरोबर आखाड्यांचं वीज बिल जे आहे ते वीज बिल देखील त्यांची मागणी होती की आम्हाला भरायला लागू नये. ते देखील शासनाने निर्णय घेतला. कुंभमेळा प्राधिकरण त्यांचं विजेचं बिल देखील भरेल आणि आखाड्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनींच्या बदली जमीन मिळावी किंवा मोबदला मिळावा अशी मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली. आणि त्याचबरोबर गोदावरी नदीचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, प्रदूषण मुक्त झालं पाहिजे, यासाठी देखील आपण ठिकठिकाणी STP उभारतोय. त्यामुळे दूषित पाणी, प्रदूषित पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी गोदावरीमध्ये जाणार नाही. त्यामुळे गोदावरी नदी देखील स्वच्छ आणि निर्मळ, प्रदूषण मुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आखाड्यांना देण्यात येणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी घेतला. पावसाळा असल्यामुळे त्या ठिकाणी रैन बसेरा म्हणजे शेल्टर सगळीकडे पावसापासून जे भाविक येतील, हे संत महंत येतील, त्यांना कुठेही गैरसोय त्यांची होऊ नये यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन केलेलं आहे. 1450 एकरवर साधुग्रामची निर्मिती देखील करण्याचं नियोजित आहे. आणि स्वच्छता, आरोग्य, वीज, पाणी, त्या ठिकाणी महिला, आपल्या ज्या भाविक असतील, दिव्यांग असतील, त्यांची गैरसोय होणार नाही, भाविकांची गैरसोय होणार नाही, पुरुष भाविकांची देखील गैरसोय होणार नाही यासाठी त्यांचं वेगवेगळं नियोजन देखील करण्याचं ठरलेलं आहे. आणि कुंभमेळा जो आहे हा 12 वर्षांनी होतोय. त्यामुळे याचं कुठेही नियोजनामध्ये कसूर राहता कामा नये, त्रुटी राहता कामा नये, याचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी आपण करतोय. जेव्हा प्रयागराजचा कुंभमेळा होता त्यावेळेस मी देखील स्वतः तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी बोलून आपली अधिकाऱ्यांची टीम देखील प्रत्यक्ष जेव्हा कुंभमेळा सुरू होता त्यावेळेस तिथे गेली होती आणि तिथल्या सर्व नियोजन ज्यांनी केलं त्यांच्याशी बोलून प्रत्यक्ष पाहणी करून देखील आली. त्यामुळे मला वाटतं यावेळेस कुठलीही अडचण येणार नाही. गेल्या वेळेचा जेव्हा आपला कुंभमेळा झाला त्याही वेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि त्यामुळे त्यांनी देखील ते त्यावेळेस भुजबळ साहेब देखील अगोदर सगळ्या तयारीमध्ये नियोजनामध्ये होते. आणि हे सगळे जे काही अनुभवी लोक आहेत, या सर्व अधिकारी आपले जे अनुभवी आहेत, गेल्या वेळचा कुंभमेळा जो आहे तो कुंभमेळा आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी, अडचणी लक्षात घेऊन त्यावेळेस कुठल्याही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारचं नियोजन, घाट परिसर स्वच्छ, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, त्या ठिकाणी संपूर्णपणे जे काही मॉनिटरिंग सिस्टीम आहे, AI सिस्टीम वापरून त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये नियोजनामध्ये कमतरता भासणार नाही, कुठेही आर्थिक अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन कुंभमेळा समिती जी आहे ती करते आहे. आणि शासन सर्वतोपरी संपूर्णपणे त्यांना मदत करते आणि हा कुंभमेळा अतिशय भव्य दिव्य आणि यशस्वी होईल. आणि सगळ्या भाविकांना कुठलाही तोशीस लागणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी सरकार घेईल. प्रयागराजमध्ये आपण पाहिलं होतं की मोठ्या संख्येनं भाविक आले होते. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रात यायची अनेकांची इच्छा आहे, कारण का अनेकांना प्रयागराजमध्ये जाता मिळालं नव्हतं. त्या अनुषंगानं गर्दीच्या बाबतीत कशा पद्धतीनं नियोजन किंवा काही प्रयागराज येथील लोकांची पूर्णपणे प्रयागराज जेव्हा तिकडे प्रयागराजचा कुंभ सुरू होता त्याच वेळेस मी आता म्हणालो की मी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी देखील बोललो आणि त्यांनी सांगितलं तुमची टीम पाठवा. मग आपल्या अधिकाऱ्यांची सगळी टीम जाऊन तिकडे पाहणी केली आणि त्यांचं नियोजनाचे जे नियोजन प्राधिकरण होतं त्याच्याशी देखील चर्चा झाली. त्यामुळे अडचण कुठलीही मला वाटतं या वेळेस येणार नाही. जवळपास अंदाज वर्तवलेला आहे 12 कोटी लोक येतील आणि या 12 कोटी लोकांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी पूर्णपणे सरकार घेईल. पूर्ण आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, त्यासाठी पोलीस आहेत, SDRF आहे, NDRF आहे, सगळं सिस्टीम जे आहे या पूर्ण तैनात असणार आहे. कुठलंही
काही म्हणजे एकाही भाविकाला कुठेही गैरसोय होणार नाही याची संपूर्णपणे काळजी सरकार घेईल. आता कुंभमेळा होणार आहे पुढच्या वर्षी. यामुळे एक अर्थचक्र पण आपल्या राज्याला मोठं मिळणार आहे, एक आर्थिक बळ मिळणार आहे. कारण प्रयागराजला ज्याप्रमाणे त्या राज्याला आर्थिक बळ मिळालं तसंच महाराष्ट्रालाही ते मिळणार. कारण करोडो लोक इथे येतील आणि त्याला जे काही अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, व्यवसाय मिळेल आणि खऱ्या अर्थाने नाशिकचा हा जो कुंभमेळा आहे हा नाशिकच्या विकासाचा टर्निंग पॉइंट या ठिकाणी ठरेल. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, म्हणजे आता आपण पाहतोय की अगोदर युक्रेन रशियाचं युद्ध, त्यानंतर इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध अजून तेही सुरू आहे. आणि युद्ध जरी आपल्या देशात नसलं तरी सुद्धा त्याचे परिणाम जे आहेत हे परिणाम इतर आजूबाजूच्या देशांना भोगावे लागतात, त्याचे परिणाम दिसू लागतात आणि त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या निर्माण होतात. आणि म्हणूनच प्रधानमंत्री मोदीजींनी पुढची जी काही आपल्याला परिस्थिती निर्माण होणार आहे त्यासाठी जनतेला अलर्ट केलेला आहे. आज आपण तेल, क्रूड ऑइल, कच्चं तेल सगळं इम्पोर्ट करतो, म्हणून परदेशी चलन जे आहे, परकीय चलन जे आहे ते देखील म्हणजे डॉलर ते देखील त्याचा देखील बचत झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आपण इम्पोर्ट करतो ते तेल म्हणजे त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल याची बचत झाली पाहिजे. अशा प्रकारचं जे काही नियोजन सांगितलेलं आहे, किंबहुना गाड्या कमी करणं, परदेशी प्रवास टाळणं, हे सगळं जे आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने देशहित आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. कोविडमध्ये देखील पाहिलं की काही लोक आता टिंगल करतायत, परंतु कोविडमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे आपला देश सुरक्षितपणे कोविडमधून बाहेर पडला. किंबहुना इतर देशांना देखील आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी ही वॅक्सिन देखील पुरवठा केला आणि त्यामुळे आज आपण त्यावेळची परिस्थिती पाहिली. कोविडचे अनपेक्षित ते संकट होतं, त्या संकटातून देखील निभावून गेलो. याच्या मागे प्रधानमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचना होत्या आणि आता देखील जे त्यांनी सांगितलेलं आहे ते पुढच्या भविष्यामध्ये आपल्या देशातल्या नागरिकांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून काटकसरीचं नियोजन करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या स्वागतार्ह आहेत. खरं म्हणजे त्या सूचनांचा आपण अंमल केला पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्येकाने ते आत्मसात केलं पाहिजे. याच्यावर यामध्ये जे काही त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे हे देशहितासाठी सांगितलं. ते नेहमी म्हणतात नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं आणि बाकी सगळं नंतर. आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. मी स्वतः त्याची अंमलबजावणी आजपासून केलेली आहे. EV कारमधून मी ठाण्याहून मुंबईला आलो. माझ्या ताफ्यामधल्या ज्या अत्यावश्यक ज्या गाड्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने तेवढंच गाड्या ताफ्यामध्ये ठेवून इतर ज्या काही गाड्या कमी करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. शरद पवारांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हणाले की सर्व पक्ष बैठक बोलवायला पाहिजे. मंत्र्यांच्या बाबतीमध्ये पण मंत्र्यांना आमच्या सूचना मी दिलेल्या आहेत की आपल्या कडून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत यामध्ये देशहित आहे, राष्ट्रहित आहे आणि म्हणून राज्याचं देखील हित आहे. म्हणून राज्यामध्ये भविष्यामध्ये कुठलीही चणचण तुटवडा भासू नये म्हणून हे आपण देखील त्याची अंमलबजावणी करावी. पंतप्रधानांनी आवाहन केलं देशभरातून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो, परंतु विरोधक टीका करतायत. आव्हाडांनी असं म्हटलंय की पंतप्रधान भारताला 2000 वर्ष मागे घेऊन जातात. पंतप्रधान खरं म्हणजे या देशाला पुढे घेऊन जात आहेत. या देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 4थ्यावर 3ऱ्यावर आणली आहे. खरं म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जी आपण पाहतोय एक आर्थिक महासत्ता बनवण्याचा आपल्या देशाला संकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच इतर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना
भारताची अर्थव्यवस्था अतिशय मजबूत होती आहे. खरं म्हणजे असं जर आज देशाला मागं नेण्याचा कोणी आरोप करत असेल तर मी त्यांना सांगतो हे दुर्दैव आहे. त्याची निंदा जेवढी करावी तेवढी कमी आहे. कारण तुम्ही पाहिलं की देशाचे प्रधानमंत्री यांची लोकप्रियता जी आहे, आज आपण झालेल्या नुकत्याच पश्चिम बंगालमधल्या निवडणुका पाहिल्या, आसाममधल्या निवडणुका पाहिल्या, त्या बघितल्यानंतर आपल्याला कळेल की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास लोक ठेवत आहेत आणि म्हणूनच देशाला पुढे घेऊन जाणारा प्रधानमंत्री या देशाला लाभलेला आहे. रोहित पवारांनी शिवसेनेच्या पंतप्रधानांच्या आव्हानानंतर शरद पवारांनी ट्विट केलं, देशाची नेमकी परिस्थिती काय हे जाणण्यासाठी सर्व पक्ष बैठक बोलवावी आणि सर्व पक्ष बैठकीत स्वतः पंतप्रधान असावेत आणि त्यांनी संपूर्ण विरोधी पक्ष असतील आणि इतर पक्ष असतील यांना सत्य परिस्थिती पवार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली त्या वेळेस सर्वांना विश्वासात घेऊनच ते पुढे गेलेले आहेत. म्हणूनच कोविड सारख्या संकटातून आपण बाहेर पडलो. या देखील संकटातून आपल्याला बाहेर पडायसाठी काही सूचना प्रधानमंत्री महोदयांनी केल्यात. त्याची अंमलबजावणी भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी केली पाहिजे. कारण आता टीका करण्याची वेळ नाहीये, आरोप करण्याची वेळ नाहीये. टीका आणि आरोप करायला बरीच संधी आहे, परंतु आता एकत्र येऊन आपल्या भारताला, आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढणं हे महत्वाचं आहे.